याच्यापेक्षा काय नुकसान पाहिजे शासनाला अजून? म्हणजे शेतकरी वाहून गेला पाहिजे आणि मग त्याला तो गेला का याला नद्या नाल्यात वाहून मग त्याला लाखभर रुपये द्यायचे. याच्यापेक्षा काय दुर्दैव पाहिजे हो. आज 2 ऑक्टोबर गांधी जयंती. गांधी जयंतीची तरी घोषणा करा फडणवीस साहेब. खूप वाईट परिस्थिती हो शेतकऱ्याची. असं जर पीक असेल सांगा तुम्ही काय. मी म्हणतो खर्च येतो 6 क्विंटल ते 6.5 क्विंटलचं एकरी. अहो इथं अर्धा क्विंटल नाही निघायचे, 50 किलोसुद्धा एवढ्या क्षेत्रामध्ये नाही निघायचे. अशी जर परिस्थिती असली आणि तुम्ही म्हणत असले ओला दुष्काळ नाही आहे, मॅन्युअली ओला दुष्काळ भासवल्या जातं बा. विरोधक बडबड करते, मला ते विरोधक कशी मतलब नाही आणि तुमच्या सत्ताधारीशी मतलब नाही. मी एक शेतकरी हो, मला फक्त नुकसानीची भरपाई मिळाली पाहिजे मग बस. बाकी काय मला ते पक्षाशी घेणं, शेतकऱ्याला काय त्या पक्षाशी घेणं राहतं. अशी जर परिस्थिती आहे पहा, अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रामपूर तालुक्यातल्या खिरडी गावाची परिस्थिती ही. तेव्हा शेतावून भाताची परीक्षा म्हणजे सगळीकडे हीच परिस्थिती आहे. हे गृहीत धरून तुम्हाला सांगतो, सरसकट पंचनामे करा आणि दिवाळीच्या आत मदत जाहीर करा. फडणवीस साहेब तिथंच बसून सांगू नका मॅन्युअली विरोधकांनी हे केलेली आहे म्हणून. हे उत्तरं नाही झाले. तुम्ही ज्यावेळेस विरोधात होते ना त्यावेळेस म्हणायचे 50,000 रुपये हेक्टरी दिले पाहिजे. 2021चा तुमचा व्हिडिओ आहे. 50,000 हेक्टरी दिले पाहिजे आणि ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे. आज तुम्ही म्हणतात ओला दुष्काळ हा नसतोच, तो मॅन्युअली बनवला जातो विरोधकांकडून. म्हणजे तुम्ही फक्त सत्ता येण्यासाठी कसे तरी प्रयत्न करायचे आणि नंतर निशंग व्हायचं. असं नका करू. आता निशंग व्हायचं हा शब्दसुद्धा मला शोभत नाही, कारण मी चांगल्या कुटुंबातून आलेलो आहे. पण साहेब इतकी नुकसान झालेली फडणवीस साहेब, तुम्ही विचार पण नाही करू शकणार इतकी नुकसान झालेली शेतकऱ्याची. पोट तिटकीनं सांगतो म्हणजे सगळ्यांनाच व्हिडिओ बनवता येतात असं नाही, म्हणून मी थोडेफार व्हिडिओ बनवतो कधीमध्ये. पण असे शब्द मी वापरत नाही कधी. मी मवाळवादी. पण आज ही परिस्थिती पाहून आहे ना साहेब, खर्च तर सोडा हो, वेचणीचा खर्चसुद्धा भागणार नाही. मग नांगरट, रोटा, तुमचं बियाणं, लागवड, सरी पाडणं, मटेरियल पाणी, 2-2 खुरापण्या, 2-2 ट्रॅक्टर हाकणं, 4-5 स्प्रे, कसे काय वसूल होतील हो याच्यातून. तेव्हा सरसकट पंचनामे करा आणि दिवाळीच्या आत माझं मते 15 तारखेच्या आत किंवा 10 तारखेच्या आत तुम्ही चांगली मदत जाहीर करा. कारण तुम्ही जर विरोधकांकडून 50,000 रुपये हेक्टरी म्हणजे एकरी 20,000ची अपेक्षा करता 2021 साली, मग आज तुम्ही तेवढी तर रक्कम दिली पाहिजे ना. नका त्यात वाढ करू. एकरी 20,000 रुपये तर दिले पाहिजे ना, हेक्टरी 50,000 रुपये तर दिले पाहिजे ना. एवढीच विनंती शासन मायबापाला, कारण शासन दरबारी एवढीच मागणी आहे. शेतकऱ्याला पक्ष नसतो साहेब. शेतकऱ्याचं अन्न सगळे पक्ष खातात हो. पशु पक्षी खातात आणि पक्षीही खातात. सगळ्या पक्षातले नेते खातात शेतकऱ्याचं अन्न. तो म्हणत नाही हा दुष्काळातल्या शेतकऱ्याचं अन्न आहे का सुकाळातल्या आहे का ओल्या दुष्काळातल्या शेतकऱ्याचं अन्न आहे. नाही नाही, सगळे त्याचं अन्न खातात. पण अन्नाला जागत नाही, हे दुर्दैव आहे हो. आमच्या शेतकरी जातीचं हे दुर्दैव आहे. जगाचा पोशिंदा आहे, पण या पोशिंद्याकडे कोणाचंच लक्ष नाही. ठीक आहे, लवकरात लवकर चांगली मदत जाहीर करा, एवढीच नम्र विनंती आणि कळकळीची विनंती फडणवीस साहेब. कारण तुम्ही सत्ताधारी, आम्ही विरोधकांना तर मागणी नाही करू शकत. तेव्हा म्हणजे त्यांच्या हातात काही नसल्यामुळं आम्ही सत्ताधाऱ्याला मागणी करू शकतो. आम्ही तुमचे भाजपाचे विरोधी नाही, हे ध्यानात ठेवा. पण आमचं नुकसान पहा सर. आम्ही कोणत्या पक्षाचे विरोधी नाही, कोणाचे विरोधी नाही, पण आमचं नुकसान पहा. नुकसानी पुढं आहे ना आम्ही हात टेकलेले, पाय टेकले. तुम्हाला सांगतो अहो, मला जायला आहे ना आता इथून आहे ना 500 मीटर आहे, अर्धा तास लागणार मला माहिती. चालताच जरी येत नाही अशी परिस्थिती. काय तुम्हाला सांगतो. हा हे पहा, विहिरीतून आहे ना, विहिरीतून पाणी चालू आहे पाहिजे असं. म्हणजे मग याला ओला दुष्काळ नाही म्हणते तर काय म्हणते? याला सुका दुष्काळ म्हणते का, कोरडा दुष्काळ म्हणते? हे पहा,
जमिनीपेक्षा इथं जमीन आहे, हिच्यापेक्षा वॉटर लेवल वरती आहे. तो एक 2.5चा पाईप आहे म्हणून तेवढं 2.5च निघतं, नाही तर याच्यातून आहे ना 7.5 हॉर्सपॉवरचं पाणी निघण आहे विहिरीमधून, इतकी वॉटर लेवल वाढलेली. तसं सरकारला परत एकदा विनंती आहे, मदत जाहीर करा आणि लवकर जाहीर करा आणि चांगल्या स्वरूपाची जाहीर करा. उगं तोंडाला पानं पुसू नका. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.